ख्वाडा हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे, जो भाऊराव कराडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. ख्वाडा या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता मंगेश भीमराज जोंधळे आहेत. 62व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला स्पेशल ज्युरी मेन्शन आणि सिंग साऊंड असे 2 पुरस्कार मिळाले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट निर्मिती, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाईन, सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मेकअप असे 5 राज्य पुरस्कार देखील जिंकले. 2015च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाऊराव कराडे यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने प्रभात चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता आणि नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता असा पुरस्कारही जिंकला आहे. दसरा महोत्सवाच्या दिवशी 22 ऑक्टोबर 2015 रोजी हा चित्रपट नाट्यमयरित्या प्रदर्शित झाला होता. वन विभागाकडून आपली जमीन परत मिळवण्याच्या आशेने 10 वर्षांहून अधिक काळ कायदेशीर लढाई लढणारा हा चित्रपट रघुकरेची कथा सांगतो, जो त्याची पत्नी, 2 मुले पांडा आणि बाळू, त्याची सून आणि नातू यांच्यासह एका गावापासून दुसऱ्या गावात मेंढ्या चारत भटकतात. नवोदित कुस्तीगीर आणि दिवास्वप्न पाहणारा बाळू शेतीमध्ये समृद्धी आणि चांगले भविष्य पाहत आहे. त्याला दिवसरात्र भटकंती करण्याऐवजी त्याच्या कुटुंबाला कायमचे वसाहत मिळण्याची आशा आहे. नशीब त्यांना एका अशा गावात घेऊन जाते जिथे अशोकराव हा एक गुंड असतो, जो त्याच्या सहकारी कुस्तीगीरांसह आसपासच्या सर्व गावांमध्ये दहशत निर्माण करतो आणि अनेकदा गरीब मेंढपाळांच्या मेंढ्या पळवून नेऊन त्रास निर्माण करतो. बाळू आणि त्याचे कुटुंब शांतपणे सर्व काही सहन करतात. एका कुस्ती स्पर्धेत बाळू अशोकरावांच्या अकादमीतील पैलवानांना हरवतो, ज्यामुळे त्यांच्यात आणि बाळूमध्ये वैर निर्माण होते. अशोकराव बाळूला त्याच्या प्रतिष्ठित पैलवानाशी कुस्ती करण्यास भाग पाडतो. फुटीरवादी व्यक्तित्वाचे दुःख जाणून बाळू आपली पूर्ण शक्ती वापरतो आणि पैलवानाचा पाठीचा काना मोडतो आणि पळून जातो. यामुळे अशोकरावांचा अहंकार आणखी दुखवतो, जो त्याला संपवण्याची शपथ घेतो. समाधान शोधण्यासाठी बाळूची चिंता चित्रपटाच्या हृदयद्रावक कळसात संपते. चित्रपटातील मुख्य पात्राद्वारे हा चित्रपट संपूर्ण मेंढपाळ समुदायाबद्दल आणि त्यांचे जीवन कसे अस्थिर आहे, आव्हानांनी भरलेले आहे आणि कधीकधी त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मोठी किंमत कशी मोजावी लागते, हा चित्रपट याबद्दल बोलतो.